एकीकडे भारताने बदला घेतलाय तर दुसरीकडे मॉक ड्रिल केलं जात आहे, लोकांना सतर्क केलं जात आहे आणि जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर मात्र काय करायचं त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जात आहे। उरण मधली ही दृश्य, उरण हे महत्त्वाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने मॉक ड्रिल केलं जात आहे। सिडको फायर सर्व्हिस यांच्याकडून हे मॉक ड्रिल सुरू करण्यात आलं आहे। जर हल्ला झाला किंवा काही संकट आलं तर लोकांनी कसं सतर्क राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे त्याविषयीचं ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जात आहे। उरण हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी मोठमोठ्या शिप्स येत असतात। यंत्रणा आता इथे काम करतायत, त्यामुळे आपण त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या यंत्रणा पूर्णपणे दिसत आहेत। आपण बघू शकता कशा पद्धतीने मुलं या शाळांमध्ये अडकलेली आहेत आणि हा जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्यानंतर हा आणि आज देशभरातील अनेक शहरांमध्ये मॉक ड्रिल केलं जाते। सैन्य असेल किंवा इतरही सुरक्षा बलांकडून लोकांना ट्रेन केलं जाते, काय करायला पाहिजे संकट काळामध्ये, कशा पद्धतीने ऍक्ट करायला पाहिजे, कसं स्वसंरक्षण करायचं, या सगळ्यांचे धडे सामान्य लोकांना दिले जात आहेत। त्याची ही थेट दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। लहान मुलांना सुद्धा याविषयीचं ट्रेनिंग दिलं जाते। जर एखादा हल्ला झाला, काही संकट आलं, आग लागली तर नेमकं काय करायचं, कशा पद्धतीने कान बंद करायचे आणि जमिनीवर झोपायचं याविषयीचं हे ट्रेनिंग दिलं जात आहे। तर ही 4 दृश्य आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने लोकांना ट्रेन केलं जाते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे थेट पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? एकीकडे आज मॉक ड्रिलचा आजचा दिवस निश्चितच होता, पण काल एअर स्ट्राईक सुद्धा भारताने केलेला आहे। इन बिटवीन म्हणजे मध्यरात्री एअर स्ट्राईक करून बदला घेतला आणि आज लोकांना तयार केलं जात आहे। पुण्यामध्ये कशा पद्धतीने हे मॉक ड्रिल सुरू आहे? झाल्यानंतर जी परिस्थिती उद्भवते त्या परिस्थितीत काय करायचं याचं हे मॉक ड्रिल आहे। तातडीनं इथं सिव्हिल डिफेन्सचे नागरिक जे आहेत ते वैद्यकीय मदतीसाठी इथं दाखल झालेत। पोलिसांचं डॉग स्क्वॉड दाखल झालंय, सैन्य दलाची तुकडी जी आहे ती दाखल झालेली आहे आणि एकत्रितरित्या ही ऑपरेशन कशी केली जातील याचं मॉक ड्रिल जे आहे ते दाखवलं जात आहे। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते इथं पोहोचून जी आग लागलेली आहे ती आग विझवण्याचा प्रयत्न करतील। त्यापूर्वी ॲम्ब्युलन्सेस जे आहेत त्या घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। NCC NSS चे विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेत आणि अग्निशमन दलानं तातडीनं आग विझवण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आपण पाहतोय। या मॉक ड्रिलमध्ये सगळ्या यंत्रणा एकत्रितरित्या कसं काम करतील त्यासाठीची ही प्रात्यक्षिकं सुरू होती आणि या प्रात्यक्षिकांमध्ये आता बॉम्बस्फोटानंतर जी परिस्थिती उद्भवते या एकत्रितरित्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। इथं बॉम्बस्फोटानंतर जी आग लागलेली होती त्यासाठी ही फायर ब्रिगेडची गाडी जी आहे ती दाखल झाली आहे। त्यापूर्वी आपत्कालीन मदत करण्यासाठी ज्या यंत्रणा आहेत, वैद्यकीय यंत्रणा ज्या आहेत या यंत्रणा इथे दाखल झालेल्या होत्या आणि इथं हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना बाहेर काढून अँब्युलन्सच्या मदतीने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी ही सगळी प्रात्यक्षिकं जी आहेत ती ड्रिलमध्ये दाखवली जात आहेत। निश्चितच वैभव, एकूणच असं म्हणता येईल की काहीही झालं तरी आपल्या देशातील सामान्य नागरिकांनीही तयार राहावं यासाठीचं एक प्रकारे ट्रेनिंग इथं दिलं जात आहे। लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, काय भावना आहेत त्यांच्या? इथं NSS, फायर ब्रिगेड, NDRF अशा वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणा एकत्रितरित्या जर दहशतवादी हल्ला झाला तर कशा पद्धतीनं काम करायचं यासाठी सहभागी झालेले आहेत। आणि हा हल्ला झाल्यानंतर आता इथं मॉक ड्रिलमध्ये प्रत्यक्षात टीयर गॅस म्हणजे अतिदुराची नळकांडी जी आहेत ती फोडण्यात आली बरोबर या काउन्सिल हॉलच्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरती आणि त्यानंतर ही तिथून खाली नागरिक जे आहेत वरती अडकलेले हे नागरिक पहिल्यांदा त्यांना खाली आणण्यात आलं। सैन्य दलाची तुकडी जी आहे ती रेस्क्यूसाठी आतमध्ये गेली आणि NDRFचे जवान आता आतमध्ये जाताना आपण पाहतोय। हे NDRFचे जवान जे आहेत ते आतमध्ये जाऊन जे जखमी लोक आहेत त्यांना रेस्क्यू करून आणतील। त्याचबरोबर श्वान पथक जे आहे ते श्वान पथक सुद्धा आपण पाहतोय। आणखी काही विस्फोटक आहेत का यासाठीची सगळी
चाचपणी जी आहे ती केली जाते. एनसीसीच्या जवानांच्या मदतीनं हा सगळा एरिया जो आहे तो कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे. सिव्हिल डिफेन्सचे लोक जे आहेत ते इथे सूचना देत आहेत पब्लिक ऍड्रेस सिस्टीमवरती कशा पद्धतीने नागरिकांनी इथून बाहेर पडायचे किंवा त्यांचं रेस्क्यू जे आहे ते कसं होईल. असेंब्ली पॉईंट जो आहे इथला तो नेमका कुठे असेल जिथं उपचार जे आहेत वैद्यकीय उपचार जे आहेत ते दिले जातील. त्यासाठी अँब्युलन्सेस ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत. पब्लिक ऍड्रेस सिस्टीमवरती सूचना ज्या आहेत त्या सूचना दिल्या जातात. इथे नेमकं कशा पद्धतीनं कामकाज जे आहे ते केलं जाणार आहे. आता वरून रेस्क्यू करून आणलेली लोक जी आहेत ती खाली आणण्यात येतील. आपण पाहतोय वरती काही स्फोटक आहेत का याची चाचपणी जी आहे ती बॉम्ब शोधक पथकाकडून सुरू आहे. पोलीस दाखल झालेले आहेत तिथं आणि या कार्यालयात एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस कुठले आहेत का या संदर्भातली चाचणी जी आहे तपासणी जी आहे ती स्निफर डॉग्सच्या मदतीनं आणि बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉडच्या मदतीनं सुरू आहे. त्याच्याबरोबरच आपण सैन्य दलाच्या तुकड्या खाली पाहतोय. सैन्य दलाचे जवान जे आहेत ते असॉल्ट रायफलसह आतमध्ये फिरून आणखी तरी दहशतवादी लपलेत का किंवा काय या संदर्भातली सगळी चाचपणी करतायत. आणखी लोक आतमध्ये आहेत का या संदर्भात चाचणी करतायत. आणि ही सगळी परिस्थिती जी आहे ती युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं कामकाज केलं जातं त्याची रिहर्सल ज्याला म्हणतो आपण त्याचं ड्रिल जे आहे प्रत्यक्षात जर अशी परिस्थिती आली तर रिस्पॉन्स टाइम नेमका किती असू शकेल कशा पद्धतीनं काम करायचं. आपण पाहतोय एनडीआरएफचे जवान जे आहेत त्या एनडीआरएफच्या जवानांनी वरती अडकलेल्या नागरिकांना उचलून खाली आणलेलं आहे आणि प्रत्यक्षामध्ये जर जखमी झालेले तर त्यांना कशा पद्धतीनं आणलं जाईल त्यांना कुठे नेलं जाईल या सगळ्या गोष्टींची तयारी जी आहे ती इथे केली जाते. ड्रिल त्याचं जे आहे ते इथे केलं जाते. बाजूलाच मेडिकल कॅम्प जो आहे तो सुद्धा लावण्यात आलेला आहे जिथे अँब्युलन्सेस आल्या अँब्युलन्सेस आलेले आहेत आणि जखमी झालेल्या लोकांवरती उपचार जे आहेत ते उपचार इथे केले जाणार आहेत. आपण पाहतोय या सगळ्या परिस्थितीमध्ये जे लोक वरून रेस्क्यू करून आणले जात आहेत लोकांना स्ट्रेचरवरती ठेवलं जात आहे. अँब्युलन्सेस ज्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या अँब्युलन्सेसमध्ये इथंच लगेच तातडीने त्यांच्यावरती उपचार जे आहेत ते उपचार प्राथमिक सुरू केले जात आहेत. वरून ज्या लोकांना अडकलेल्या लोकांना उपचार करून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते इथे केलं जाते सिव्हिल डिफेन्सच्या वतीनं. त्यांच्यावरती तातडीनं उपचार करण्यासाठीचा मेडिकल कॅम्प जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे. अँब्युलन्सेस या अशाच पद्धतीने येत आहेत आणि तातडीने लगेच जखमी रुग्णांना इथून त्या घेऊन जातील. हा रिस्पॉन्स टाइम जो आहे तो साधारणपणे 7 मिनिटांचा रिस्पॉन्स टाइम असला पाहिजे अशा पद्धतीची ही सगळी तयारी केली जाते आणि जखमींना इथून बाहेर काढण्यासाठी इव्हॅक्युएशन जे परिणामांना आपण संवेदनशीलतेनं आणि जबाबदारीनं आपण जायला पाहिजे याच्याकरता हा मॉकड्रिलचा हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. इथे असलेले एकंदर संवेदनशीलता आसपासच्या असलेले इंडस्ट्रियलायझेशन संवेदनशील असलेले ठिकाणं याच्यामुळे हा इथे या भागाची निवड केलेली आहे. नक्कीच धन्यवाद. आपण पाहिलंय की उरणच का याचं कारण एक आहे की बुचर आयलंड म्हणजे सगळ्यात मोठा तेल साठा याच उरणच्या जवळच्या समुद्रामध्ये आहे. त्याच बाजूला JNPT असेल गॅस एजन्सी असेल ONGC असेल असे देशातले सर्व महत्वाकांक्षी प्रकल्प जे आहेत ते ह्या उरणमध्ये आहेत आणि म्हणूनच उरण हा खऱ्या अर्थानं अतिसंवेदनशील म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच त्या अनुषंगाने भविष्यात जर युद्ध झालं आणि युद्धाच्या नंतर तशी परिस्थिती निर्माण झाली तर इथली यंत्रणा सक्षम असावी यासाठी हा एकंदरीत राज्य सरकार केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, रायगड. तर ही दृश्य आपण बघितलेली आहे थोड्या वेळापूर्वी. आपले प्रतिनिधी उरणमध्ये कशा पद्धतीनं आणि का हे मॉकड्रिल केलं जात आहे त्याविषयी माहिती देत होते. दुसरीकडची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत. त्याच्यामध्ये जर समजा संकट आलं आणि त्याच्यात काही लोक हे जखमी झाले तर त्यांना कशा पद्धतीनं हॉस्पिटलपर्यंत न्यायचं, स्ट्रेचरवर टाकायचं याविषयीचं ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जात आहे. डॉक्टर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि सामान्य नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं आहेत. फक्त युद्धच नाही तर इतर कोणतंही संकट आलं तर त्याच्यामध्ये सतर्कता ठेवण्यासाठी हे ट्रेनिंग अतिशय महत्त्वाचं आहे आणि मोठ्या संख्येनं लोक या ट्रेनिंगमध्ये सहभागी होताना सुद्धा आपण बघू शकतो. ही जी दृश्य आपण बघितली तर एका ठिकाणी फायरचं हे ट्रेनिंग आहे. जर आग लागली तर नेमकं कसं करायला पाहिजे, कशी तत्परता दाखवायला पाहिजे हे दाखवलं जाते. आणि दुसरीकडे जे नागरिक जखमी होतील त्यांना कशा पद्धतीनं हॉस्पिटलपर्यंत न्यायचं, ॲम्ब्युलन्सपर्यंत न्यायचं याचं ट्रेनिंग दिलं जात आहे. आणि याशिवाय वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी संकटं जेव्हा येतील त्यावेळेला कसं ॲक्ट करायला पाहिजे, नेमकं काय करायला पाहिजे, कशा पद्धतीनं लवकरात लवकर इथं कार्य
कार्यक्षमता दाखवून, ऍक्टिव्हनेस दाखवून त्या जे जखमी झालेले असतील किंवा आपला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर कशा पद्धतीने तिथून आपण बाहेर पडू शकतो, स्वतःला वाचवू शकतो, संरक्षण करू शकतो, या प्रकारचं ट्रेनिंग आज संपूर्ण भारतभरामध्ये दिलं जाते. आणि महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने हे ट्रेनिंग सुरू आहे त्याची ही थेट दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत. तर कालच परवा याविषयीची घोषणा झालेली होती मॉक ड्रिलची आणि त्यानंतर कालपासून तयारी सुद्धा सुरू होती आणि आज प्रत्यक्षात राज्यभरामध्ये, देशभरामध्ये हे मॉक ड्रिल केलं जात आहे. मुख्यतः ज्या ज्या ठिकाणांना धोका आहे त्या ठिकाणी सगळ्यात आधी हे मॉक ड्रिल केलं जात आहे. तब्बल 244 अशी शहरं आहेत देशातली ज्या ठिकाणी हे मॉक ड्रिल आज घेतलं जात आहे. एकाच दिवशी सर्वच यंत्रणा या ग्राउंडवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सामान्य माणसांना सामान्य नागरिकांना ते ट्रेन करताना दिसून येत आहे. तर जर समजा एखाद्या बिल्डिंगवरून उतरायचं असेल किंवा एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जायचं असेल तर नेमकं कसं जायचं याविषयीचं हे ट्रेनिंग आणि याशिवाय आग लागली तर नेमकं काय करायचं त्याविषयीचं ट्रेनिंग आहे. सायरन वाजवले जातात आणि त्याचबरोबर रात्रीच्या अंधारामध्ये जर काही घडलं, काही संकट आलं तर नेमकं काय करायला पाहिजे याविषयीचं ही ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जात आहे आणि लोक या ट्रेनिंगमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होताना दिसून येत आहेत. कारण भारतानं बदला घेतलेला आहे आणि त्यानंतर पाकिस्तानची तेवढी कुवत नाहीये, मात्र तरी सुद्धा